आणि यानंतर राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्याच्या राजकारणात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवा वाद पेटलेला आहे। कारण काँग्रेसनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनाच लक्ष केलंय। काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केलेला आहे। काही दिवसांआधी पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावरती आल्या होत्या। बीडच्या जिल्हा नियोजन बैठकीला हजेरी लावल्यानंतर सुनेत्रा पवार या पत्रकारांशी संवाद साधत होत्या आणि या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारानं बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला। त्यावेळी मात्र धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं आणि याच घटनेवरून काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत लक्ष्य केलं होतं। तर आपण दृश्य पाहू शकतोय। पत्रकार परिषद होत असताना बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून खरं तर हा प्रश्न नेहमीचाच आहे आणि आता पालकत्व जेव्हा सुनेत्रा पवारांकडे गेलेला आहे तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला बीडच्या कायदा सुरक्षेवरून आणि त्यावरून मात्र त्यांनी उत्तर न देता त्याच वेळी धनंजय मुंडे त्यांच्या बाजूला बसलेले होते आणि त्यांनी हात दाखवत हा प्रश्न विचारू नका असं म्हणत आभार मानले आणि मग पत्रकार परिषदेतून उठून गेले आणि याच घडामोडीवर काँग्रेसनं आता लक्ष केलं। दरम्यान आता काँग्रेसच्या याच टीकेचा अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी समाचार घेतलाय आणि निषेध केलेला आहे। तर उमेश पाटील आणि रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। दोघेही काय म्हणाले पाहूयात। महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे। आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे। कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही। मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते। तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला। म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून। तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाईही झाली पाहिजे। सुनेत्राबाई पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळे अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे। त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाहीयेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही। एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्राबाईंच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे हे यातून दिसतं। सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला, कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत। त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही, पण त्याची पिलावळ छोटी छोटी गुंडाची अजून बाहेर आहे आणि तेच त्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत। तोच प्रश्न पत्रकारांनी विचारला। माझं तर पत्रकारांना विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे की एक पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारून सुद्धा गुंडासारखी दमदाटी करून पत्रकारांचा आवाज हा त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न हा मुंडेंकडनं त्या ठिकाणी झाला।